नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांना विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे जी.एस.जी.केचे प्रश्न पाहणार आहोत. या व्हिडिओत आपण एकूण 30 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 345. अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर बाकू ही अझरबैजानची राजधानी आहे. नेक्स्ट, मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? तर मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन झोनचे मुख्यालय आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे, तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे चर्चगेट या ठिकाणी आहे. नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते? तर 30 दिवसात माहिती अधिकारी यांनी माहिती देणे आवश्यक असते. नेक्स्ट, तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर बैतूल या ठिकाणी मध्य प्रदेशात तापी नदीचे उगमस्थान आहे. नेक्स्ट, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्र शासनाने 2 समित्या नेमल्या होत्या. 2012मध्ये रंगनाथ पठारे, तर 2024मध्ये ज्ञानेश्वर मुळे ही समिती नेमली होती. नेक्स्ट, कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर नागालँड या राज्याची राजधानी ही कोहिमा शहर आहे. रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहेत? तर वि. स. पांगे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहेत. नेक्स्ट, बचपन बचाओ आंदोलन याच्याशी संबंधित कोण आहेत? तर कैलास सत्यार्थी हे बचपन बचाओ आंदोलनाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 353. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 3 सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये कोणत्या सालामध्ये जिंकली आहेत? 1928, 1932 आणि 1936 अशा 3 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे, तर कलम 17 नुसार. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते? तर महात्मा गांधी हे राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य नव्हते. नेक्स्ट, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, रक्तक्षय म्हणजे काय? तर रक्तक्षय म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी होणे. नेक्स्ट, रंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात? क्रोमॅटिक्स असं त्याला म्हणतात. नेक्स्ट, भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते आहे? तर आसाम रायफल्स हे सर्वात जुने निमलष्करी दल आहे. नेक्स्ट, नाईट व्हिजन उपकरणे मुख्यतः कोणत्या बाबतीत वापरली जातात? तर इन्फ्रारेड वेव्हज यासाठी नाईट व्हिजन उपकरणे वापरली जातात. नेक्स्ट, राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ कोणता आहे? तर वेदातील अथर्ववेद हा राजाला त्याच्या व्यवस्थापनात मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. नेक्स्ट, बंगालमधील फोर्ट विल्यम्सच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉरेन हेस्टिंग्स हे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नामनियुक्त सदस्याची संख्या किती असते? तर एकूण 12 सदस्य राज्यपाल नियुक्त करतात, त्याचे प्रमाण हे 106 असते. नेक्स्ट, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. नेक्स्ट, छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव काय होते? तर खडकी हे छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव होते. नेक्स्ट, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ग्रीस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा सुरू झाली होती. नेक्स्ट, भारताचे
हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने डायरियास या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती. तर कोविड-19 करोनामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? तर डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखतात. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल हे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. नेक्स्ट, ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? तर ब्ल्यू व्हेल मासा सुरक्षा यासंबंधी ऑपरेशन ब्लू फ्रीडम संबंधित आहे. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांना 1958मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यातील लोणेरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. नेक्स्ट, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कालापानी हे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे.